चंद्रदेवाचे दर्शन मात्र आपण घेऊ शकतायत. खूपच चांगला नजारा. कॅमेरामॅन जर पाहिला तर मॅरॅन्ड्रॉप मुर्बे नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. कुशल चौधरी पाहू शकतायत आपण. यस, सामन्याला स्टार्ट होईल. आपल्याला पाहायला मिळतील आजच्या दिवसातील जर पाहिला तर हा पुढचा सामना असेल जिथे दोन संघ, एका बाजूला किंगफिशर संघ सज्ज झालाय गोलंदाजीसाठी, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि तदनंतर पाहिलं तर करण ठाकूर आणि प्रेम मोरे दोन बॅटर. करण ठाकूर साठी पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. इथे मात्र पाहिलं तर डिक्लेअर झोन कडे चेंडू. मागचा मॅच झाली जबरदस्त रीतीने, मात्र प्रेक्षक वर्ग जर पाहिलं तरी या मैदानाच्या चोही बाजूने प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळाले होते. जसा सामना संपला तसं मात्र आपण पाहतोय आगवणचे प्रेक्षक वर्ग जे होते ते कुठेतरी कमी झालेले आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र सुपर स्टार्ट करतोय. पहिला चेंडू नक्कीच करण ठाकूर खेळला होता. त्यानंतर पहिला चेंडू जर प्रेम मोरे खेळतो, प्रेम मोरेच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर येतोय चौकार. इनफॉर्म बॅट्समन आहे. जेव्हा जेव्हा आपण पाहतोय YBCC संघाचा जेव्हा विचार करतोय तेव्हा मात्र प्रेम स्वतः कर्णधार आहे आणि कर्णधाराच्या भूमिकेमध्ये चांगली फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूचा खेळ तिसरा चेंडू असेल. आता मात्र सिंगल हँड चा वापर करतोय, सिंगल रनचा या ठिकाणी वापर केला जातोय आणि त्यानंतर पाहिलं तर एक रन्स आणखीन मिळेल जाईल. विचार केला तर सुशील गोलंदाजी मार्कवर आहे. संघाचा कर्णधार आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्याकडून येस आपण पाहतायत कॅमेरामॅन येस कपिल पाटील आपण पाहतोय. आणखीन एक ग्रामीण संघाच्या खेळाडूंना इथे मात्र टी शर्ट, भूमिपुत्र संघांना टी शर्ट दिलं जात आहे. मोईन खान यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकतायत. विकास कदम या सरांनी स्पॉन्सर केलेले टी शर्ट आपल्याला पाहायला मिळतात. पर्पल कलरचे टी शर्ट असतील. इथे मात्र टॅप लगावलाय. चांगला फटका आहे. करण ठाकूरच्या बॅट मधून आणखीन एक दमदार फटकार पाहायला मिळतोय. जरूर हा मैदान जर पाहिला तर आजच्या दिवसातील टॅपचे फटके इथे मात्र चौकारांची संख्या जर पाहिली तर 71 चौकार या स्पर्धेमधून आतापर्यंतच्या मॅच मधून झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. फटका चांगला आहे. समोरच्या दिशेने खेळलाय करण ठाकूर. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहे. खूपच चांगला फटका. चेंडू निघून जाईल. पुन्हा एकदा हा देखील लगावला जातो. चला आगवण संघाचे कर्णधार आपण या. आगवण संघ कर्णधार या. आपण सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. या स्पर्धेतील आपली आठवण. तुझ्या माझ्या इष्टाची अजून आहे चर्चा, जशी तू माझी अर्जी अन मी ग तुझा परशा परशा परशा. धन्यवाद. आगवण संघ या. आपण जी सन्मान चिन्ह आहे तो घेण्यासाठी मुख्य स्टेजवर या. आगवण संघ. तर आपण पाहतोय आतापर्यंत धावांची संख्या जर पाहिली तर एक षटक कंप्लीट झालाय. 14 धावा तब्बल स्कोरबोर्ड वर आहे. कुठलेही विकेट्स गेलेले नाही आहे. गोलंदाजी मार्कवर दीपक येतोय. यस आगवण संघ या आपण. आणि कपिल मी विनंती करेन तुम्हाला पुन्हा एकदा कॅमेरा फिरवायचा आहे या ठिकाणी मुख्य मंचावर. कपिल पाटील आपण पाहू शकतायत आगवण संघाचा खेळाडू आहे आणि सन्मान चिन्ह घेत असताना खूप चांगलं खेळ या ठिकाणी नक्कीच दर्शवला. आगवण संघ जर पाहिलं तर पॅराडाईज संघ एक मोठा बलाढ्य संघ आहे आणि त्याच्या समोर खेळताना आज पराभूत झालेला पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. मात्र हे प्रयत्न असणार आहेत. प्रयत्नार्थी परमेश्वर देखील आपल्याला पाहायला मिळतोय. करण ठाकूर पुन्हा एकदा या चेंडूवर जर पाहिला तर आणखीन एक दमदार फटकार पाहायला मिळतोय. करण ठाकूरच्या बॅट मधून हा येतोय चौकार. थँक्यू. क्या बात आहे. करण आतापर्यंत जर पाहिला तर 4-3 चौकार मारतोय बॅट मधून. जबरदस्त रीतीने फलंदाजी केले करणच्या बॅट मधून. जर पाहिला तर लगातार 3 चौकार आपल्याला पाहायला मिळते करण ठाकूरच्या बॅट मधून. सर मागच्या आठवड्यामध्ये पाहिला तर 5 चेंडूमध्ये 5 चौकार देखील करण खेळला होता. इथे मात्र करतोय जबरदस्त फटका. आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय. या चौकाराच्या माध्यमातून धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्ड वर लागले जात आहेत तब्बल 23 धावा.
खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतोय करण ठाकूर. फलंदाजी करताना जर पाहिलं तर दीपकवर हल्ला चढवला जातोय. पुन्हा एकदा टॅपचा फटका. इथून मात्र पाहिलं तर आता मात्र आपण पाहतोय 5 चेंडूवर 5 चौकार करण ठाकूरच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतोय. मागच्या ओव्हर मध्ये 2 चेंडू मध्ये 2 चौकार मारल्या. आताच्या या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर 3 चेंडूवर 3 चौकार, एकूण तब्बल 5 चौकार झालायत. दिवेश पाटील हा 2023 मध्ये 6 चेंडूवर 6 चौकार मारणारा फलंदाज आपण पाहिला होता दोस्ती चषकामध्ये. आज मात्र हा रेकॉर्ड जर पाहिला तर करण देखील कडे आहे. तर करण देखील हा चौकार मारेल का याकडे पूर्णपणे लक्ष असणार आहे. करण ठाकूरच्या बॅटमधून जर हा चौकार आला तर हा देखील खेळाडू पाहिला जाईल ज्यांनी 6 चेंडूवर 6 चौकार मारलेत, अशा प्रकारचा खेळाडू. आता मात्र फटका चांगला आहे, मात्र अडवतोय. इथे मात्र थोडस नाराज असेल स्वतः करण ठाकूर. चेंडू गॅप मध्ये खेळला होता, तेच कारण बनलं. यस, चेंडूचा खेळ अजूनही जर पाहिलं तर 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडूवर 3 चौकार, 1 सिंगल आणि 1 डॉट, असे एकूण 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. शेवटचे चेंडू असणार आहे. आता मात्र या शेवटच्या चेंडूवर करण ठाकूर काय करेल, कारण की जाणीव आहे 6 चेंडूवर 6 चौकार मारायचे होते, हा लक्ष होता माझा. आता मात्र माझ्या संघासाठी धावा बनवायच्या आहेत, यासाठी लक्ष असणार आहे. थोडस स्क्रीन पासून लांब जा, कारण की आता पूर्णपणे जर पाहिलं तर मैदान खाली आहे. तुम्हाला कुठेही राहून सामन्याचा आनंद घेऊ शकता, मात्र जे डिजिटल स्कोर आहे ते आपल्याला दिसलं पाहिजे. इथे मात्र आपण पाहतोय पायाला थोडस स्ट्रेच केलं. इथे काय होईल ते आपण पाहू शकतायत. पंचांकडे स्ट्रॉंग अपील केला जातोय, पंच मात्र दर्शवतायत नाही. इथे मात्र यस, तडंपार वर गेलायत, रिव्ह्यू घेतलाय आणि चला अंपायर कॉल असेल नॉट आउट. सॉफ्ट डिसिजन नॉट आउट आहे. यस, आपण पाहू शकताय. खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम. जय माँ एक वीरा देवी बैठी है काला डोंगर में, जय माँ एक वीरा देवी बैठी है काला डोंगर में, उसके दरबार में लोग आते हैं, उसके दरबार में लोग आते हैं. आने जाने वाले लोग कोई कोबरा काटता है तो कोई बकरा काटता है, आने जाने वाले लोग कोई कोबरा काटता है तो कोई बकरा काटता है. मेरे बायान का नाम, मेरे देवी का नाम, मेरे बायान का नाम, मेरे देवी का नाम, खुशी से रख लो नाम. थँक्यू डीजे, थँक्यू. अंपायर आपल्या जागेवर जातील आणि जो काही डिसिजन असेल तो मात्र कळवला जाईल. आपण पाहतोय अंपायर डिसिजन येईल. लेग अंपायरच्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये जात आहे. थोडस टेन्शन वाढतंय दोन्ही संघाचं, कारण की काय डिसिजन आउट आहे. यस, आपण मुख्य स्क्रीनवर देखील जो स्ट्रेच केलाय पाय, कुठेतरी स्ट्रेच केला होता, मात्र लाईनच्या थोडा बाहेर राहिला आणि तेच कारण ठरतंय. लाईनच्या आतमध्ये असायला पाहिजे होता, आता मात्र लाईनच्या बाहेर आहे आणि ते कारण बनतंय. ते मात्र आपल्याला पाहायला मिळाला गडी बाद. येस, लाईनच्या मध्ये पाहिजे होता. जो पाय आहे तो लाईनच्या बाहेर आहे, आपण पाहू शकताय आणि तेच कारण. खूप चांगलं डिजिटल वर्क आपल्याला पाहायला मिळते पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. कपिल पाटीलने हे टिपलेले छान चित्र आपण पाहतोय खूप चांगल्या पद्धतीने. धावांची संख्या जर पाहिली तर 27 गडी बाद झालाय. करण ठाकूर काही जबरदस्त रीतीने फलंदाजी केली होती. 5 चेंडूवर 5 चौकार या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर आपण पाहतोय सरपंच चषक 2023 धोणीपूजेची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि काय कमालीची फलंदाजी केली होती. आता मात्र पहिला गडी बाद झालाय. प्रेम मोरे एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर संजय येतोय.
दोन्ही फलंदाज सज्ज असतील कारण की करण बाद झाल्यानंतर पूर्णपणे जिम्मेदारी जी आहे ती या दोन फलंदाजांवर आले. गोलंदाजी मार्कवर 2 षटक कंप्लीट झालेत. 27 धावा आतापर्यंत खेळले जात आहेत. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हॅलो 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 चेक हॅलो. तर आपण पाहतोय आतापर्यंत जर चेंडूचा खेळ पाहिला तर इथून मात्र आपण पाहतोय फक्त आणि फक्त 2 चेंडूचा खेळ झालाय. 37 रन्स 37 धाबा. काय जबरदस्त फलंदाजी जर पाहिलं तर करण ठाकूरने केली आणि तदनंतर प्रेम आणि आता मात्र आपण पाहतोय संजय देखील. संजय जर पाहिला तर पहिल्या चेंडूचा चेंडू या ठिकाणी फेस केला आणि पहिल्या चेंडूवर चौकार लगावतोय. खूप चांगले धावसंख्या मात्र YBCC वेवूर संघ उभारत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. पुण्याची एकदा गोलंदाजी मार्कवर तुषार. हा फटका त्यापचा आहे. सक्सेस होईल. चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषे पार. आणखीन एक ऑफ साईडच्या दिशेने आता मात्र चौकार लगावला जातोय. खूप चांगल्या पद्धतीने धावसंख्या जमवताना एका बाजूला संजय आपण पाहतोय कारण की 2 चेंडूवर 2 चौकार देखील संजयच्या बॅट मधून आले आहेत. पाहिलं जाईल थोडीशी टीम मीटिंग घेतली जाते मैदानाच्या आतमध्ये किंगफिशरच्या माध्यमातून कारण की धावा खर्च होत आहेत. ह्या धावा कुठेतरी थांबवायचं गरजेचं आहे. डॉट चेंडू येणं खूप गरजेचं असेल. ते मात्र करत असताना आता मात्र बघूया कमबॅक करेल का. गोलंदाज जर पाहिला तर पुण्याचे एकदा तुषार. आतापर्यंत एक नो चेंडूवर चौकार आली होती आणि तदनंतर लगातार 2 चौकार. फटका आहे टॅपचा. आणखीन एक दर्जेदार जबरदस्त. आता मात्र संजय तडपतोय. 3 चेंडूवर 3 चौकार या ठिकाणी पाहिलं तर संजयच्या बॅट मधून येताना आपण पाहतोय. धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाईल. एकूण धावांचा विचार केला तर 45 धावा. एक गडी जरूर बाद झालाय मात्र धावसंख्या खूप वेगाने येते कारण की जी करण बाद झाला. करणची जी कामगिरी आहे ती आता मात्र संजय करत असताना 3 चेंडूवर 3 चौकार. हा चौका मारायचा चौथा चौकार मारायचा होता मात्र नाही. थांबले जात आहेत. इथून मात्र थोडस नाराज असतील स्वतःवर कारण की चेंडू तर व्यवस्थित रीतीने आला होता. गॅप शॉट खेळायचा होता मात्र आपण पाहतोय गॅप शॉट खेळू शकला नाही. मिस टाइम झाला. शेवटचे चेंडू असेल या षटकातील. अजूनही हा चेंडू जर पाहिला तर थोडस ऑफस्टिकच्या बाहेर होता मात्र चांगल्या पद्धतीने खेळून काढला. ऑफसाईड रिजन मध्ये आपण पाहतोय पॉइंटच्या रिजन मध्ये खेळला. चेंडू जर 1 रन्स घेतली गेली. 1 रनच्या माध्यमातून धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 46 धावा स्कोरबोर्डवर आहेत. थँक्यू डीजे थँक्यू. तर धावांची संख्या जर पाहिली तर आतापर्यंत 46 धावा स्कोरबोर्डवर आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ब्रिजेश येईल. एक चांगला गोलंदाज म्हणून ब्रिजेश कडे पाहिलं जात आहे. आता मात्र बघूया तर पुणे शिकता आपण पाहतोय संजय साठी ही चेंडू असेल. 6 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. आपण पाहतोय इनिंग मात्र ब्रेक होईल. खूप दर्जेदार सुरुवात झाली आणि आज मात्र जर पाहिलं तर पूर्णपणे ब्रँड बनलं जात आहे. खूपच चांगला चेंडू मी म्हणेन. अप्रतिम. दोडी पूजाचं हे मैदान आहे आणि मैदानाकडे पाहून प्रत्येक खेळाडू मी म्हणेन की या मैदानावर खेळणं खूप गरजेचं आहे. खूप सोयीस्कर असं मैदान आपल्याला पाहायला मिळतंय कारण की ग्रीन कार्पेट आपण मैदानामध्ये आतमध्ये पाहतोय.
हा टॅपचा फटका आहे, मात्र फटक्यामध्ये दम नव्हता. चेंडू या ठिकाणी जर पाहिलं तर पूर्णपणे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आल्यानंतर संजय रनआउटच्या रूपाने गडी बाद होताना गडी बाद होतोय. इथे मात्र आपण पाहतोय विकेट क्रमांक दुसरा बाद होताना. यस डीजे. थँक्यू डीजे. तुषार लढे येतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये, तर प्रेम मोरे दुसऱ्या बाजूला आहे. अहो टॅपचा फटका सक्सेसफुल. क्या बात आहे. संघाचे जर पाहिल्या तर 50 कंप्लीट धावा होत आहेत. खूप चांगल्या पद्धतीने हात चौकाराने मात्र 50 धावा पूर्ण झाल्या. टॅपचा फटका आपण पाहतोय प्रेम मोरेच्या बॅट मधून आलाय. इथून मात्र अजून पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत. अजूनही चेंडू शिल्लक असतील 2. आपण पाहतोय 4 चेंडूचा खेळ झालाय. दुसऱ्या चेंडूवर विकेट जरूर मिळाला होता. हो पुन्हा एकदा टॅपचा फटका मारायचा होता. इथे मात्र डायरेक्ट हिट गाडी बाद. प्रेम मोरे बाद होतोय. रन्स मात्र मिळणार नाहीये. धावांची संख्या जर पाहिली तर अजूनही 50 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे चेंडू अजूनही शिल्लक असेल. येस अशरफ मेमन सर, विनंती आहे की आपण मुख्य मंचावर उपस्थित व्हावे. अशरफ मेमन. तर पुणे एकदा शेवटचा चेंडू तुषार लढेच्या बॅट मधून. हा देखील चेंडू पॉइंट रिजन मध्ये खेळला जातोय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला अडवतोय. रन्स मात्र मिळेल 1 या 1 रननी. धावसंख्या जर पाहिली तर 51 आणि 52 टू विन असेल. नक्कीच 52 धावांचं लक्ष असणार आहे. आपण जाऊया मातुश्री डीजे कडे आणि पुणे मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद. चला बॅटर मैदानाच्या आत ताबा घ्या. पण पाहतोय लगेचच सामना चालू करायचा आहे. चल बॅटर 2 बॅटर आपल्याला पाहायला मिळतील फलंदाजीसाठी मात्र सज्ज होताना. सर पाहिलं तर तब्बल तर 52 धावांचं लक्ष आहे. सुशील आणि दीपक हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये असतील. YBCC संघ जर पाहिलं तर आज उतरलाय मैदानाच्या आतमध्ये. 52 धावांचं लक्ष ठेवलंय समोर असतील. या 52 धावा थांबवायच्या असतील तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रेम मोरे आपल्याला पाहायला मिळेल. सज्ज होईल ओपनिंग बॅटर म्हणून आपण त्याला पाहतोय. करण ठाकूरच्या सोबत आज मात्र जर पाहिलं तर सातत्याने बरीच वर्ष झाली प्रेम आपल्या संघासाठी YBCC वेऊर संघासाठी खेळत असताना आणि ओपनर गोलंदाज म्हणून त्याला पाहिलं जात आहे. एक संघाचा कर्णधार आहे. आज मात्र कर्णधाराच्या हातामधून चांगली या ठिकाणी कामगिरी होईल का? का की 2 बॅटर आपण पाहिलं तर सुशील आहे स्ट्राईक एंडवर, नॉन स्ट्राईक एंडवर दीपक आपल्याला पाहायला मिळतंय. यस गेम इज ऑन होईल. दोन्ही संघाला पुणे एकदा शुभेच्छा देईल. आजच्या दिवसातील जर पाहिला तर हा सामना आपण पाहणार आहोत. यानंतर यामध्ये संघ जो विजय होईल तो सरळ पॅराडाईज संघासमोर खेळला जाईल. पहिला चेंडू इथे मात्र नोचा कॉल येतोय पंचांचा. 1+1 अशा एकूण जर पाहिलं तर लेग बायच्या रूपाने 1 धाव आणि 1 नोची अशी 2 धावांनी सुरुवात केली जाईल. खूप चांगलं या ठिकाणी नक्कीच लक्ष जरी असलं 52 धावांचं तरी सुरुवात थोडीशी खराब केली. YBCC वेऊर संघाने प्रेम मोरेचा आपण हे षटक पाहिलं. आता मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय दीपक यांनी. डावखरे हाताचा फलंदाज आहे. जाणीव आहे कारण की सुशील सारखा एक ओपनिंग फलंदाज आपण पाहतोय. आपली दोघांची जी जोडी आहे ती कुठेतरी हा जो टफ फाईट स्कोर आहे तो पूर्ण केला जाईल दोघांच्या हस्ते. हे मात्र नक्कीच विचार मनामध्ये ठेवून उतरलाय. आता मात्र समोरच्या दिशेने गेलं. इथे मात्र करण ठाकूरच्या हातामधून होते चूक. अडवायचा होता चेंडूला. डाव्या हाताचा वापर केला होता.
इथून मात्र चेंडूवर गॅप शोधला आणि तदनंतर पाहिलं तर सरळ चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी. समोरच्या मात्र गॅप पाहिला होता नक्कीच सुशील याने आणि जाणून घेतलं कारण की दीपकने स्ट्राईक सुशीलकडे दिली होती. चांगले फटके नक्कीच सुशीलच्या बॅट मध्ये हे जाणलं होतं आणि तदनंतर पाहिलं तर स्ट्राईक ठेवली जाते. पुन्हा एकदा प्रेम हा देखील फटका सूर्य मात्र तुषार लाडे छोटा पॅक बडा धमाका क्या बात आहे. खूप चांगली कामगिरी करताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. स्क्वेअर लेगच्या दिशेने उभा होता, गॅप मोठा होता मात्र गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न देखील चांगला झाला. एक तगडा फटका होता आणि त्या तगड्या फटक्याला कुठेतरी अडवलं जातंय मैदानाच्या आतमध्ये. खूपच चांगलं या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तुषार लाडेच्या मार्फत. प्रेमचा जर विचार केला तर आतापर्यंत प्रेमच्या 3 चेंडूचा खेळ झालाय. देखील फटका सूर्य काय करण ठाकूर इथे मात्र पडतोय मात्र काय होईल. यस इथे मात्र करण स्वतः येतोय चेंडूवर पहा पडून उठला आणि उठून चेंडू पकडून या यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि गडी बाद होईल. नक्कीच मिस्टर दीपक या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुणाल गुप्ता आपल्याला पाहायला मिळेल. प्रेम मोरे मात्र आपण पाहिलं चांगलं क्षेत्ररक्षण करणने केलं आणि तदनंतर गॅदर केलं गेलं, बॅकअप दिला आणि तदनंतर पुन्हा एकदा स्वतः इथे मात्र पहा नक्कीच बॉडी टच झालाय. यस स्वतः प्लेअर दाखवतोय. पहा हीच टीम स्पिरिट असते. खेळाडूकडे हे असणं खूप गरजेचं आहे. एक मोठ्या खेळाडूचे लक्षण आपण पाहू शकता. चेंडू नक्कीच शरीरावर नक्कीच लागला गेला आणि ते स्वतःने इथे मात्र दर्शवलं गेलं. तर या 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोर बरोबर लागली जाईल. आतापर्यंत 12 धावा. हा चेंडू आपण पाहतोय खूपच चांगला चेंडू होता. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट. 12 धावा झाल्या आहेत. 3 चौकार जरूर आपल्याला पाहायला मिळाले या ओव्हर मध्ये. 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले आणि तदनंतर पाहिलं तर एक्स्ट्राच्या रूपाने ज्या धावा आल्या आपण पाहू शकतात. ऍक्शन रिप्ले मधून देखील करण ठाकूरला आपण पाहिलं जबरदस्त रीतीने मात्र चेंडू अडवायचं काम केलं होतं. इथून मात्र पाहायला मिळेल गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. यस पालघर एक्सप्रेस संतोष अण्णा आपल्याला पाहायला मिळतील. तर कुणाल गुप्तासाठी नक्कीच चेंडू फेकतील. कशा पद्धतीने मात्र फलंदाजी करेल कारण की 52 धावांचं लक्ष आहे. आतापर्यंत धावांची संख्या जर पाहिली तर धावा स्कोरबोर्डवर आल्या आहेत 12 धावा. पालघर एक्सप्रेस संतोष अण्णा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. हो पहिला चेंडू सुरेख रीतीने इथे हाताळलाय. इथे मात्र विकेटचं होईल पण पतन कुणाल बाद होईल. बॅक टू द डग आउट. सुंदर परिस्थितीने मात्र आज या ठिकाणी हा मैदान गाजला जातोय. खूप वाट पाहिली होती. सतत जर पाहिलं तर 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहिली आणि आज मात्र तो दिवस उगवला. रामनवमीचा दिवस आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या दिवसात पहिला सामना जर पाहिला तर नक्कीच IKS विरोधात साई एकता बिरवाडी हा पहिला सामना आपण अनुभवला. आता मात्र आपण पाहतोय अंतिम 8 मध्ये साई एकता बिरवाडी हा पहिला संघ क्वालिफाय झालेला आपण पाहतोय. इथून मात्र पाहायला मिळेल अजून एक सामना खेळल्यानंतर दुसरा संघ देखील आपल्याला मिळेल. ओहो फटका चांगला आहे. प्रेमच्या जवळ खेळतोय. समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न सुशील याचा फसला जातोय आणि तदनंतर पाहिलं तर डॉट चेंडू येतोय. संतोष यांना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. इथे मात्र करारी प्रहार तुषारच्या या गॅप मधून खेळलाय. चेंडू जातोय अंग खालून सरळ निघून जाईल 4 धावांसाठी. जेवढा फास्ट चेंडू आला तेवढा फास्ट मात्र बॅट मधून निघून गेला सरळ सीमारेषेपार चौकारासाठी. क्या बात आहे. सुशीलचं मी कौतुक करीन. खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी संघर्ष करतोय. मुकाबला करायचा आहे, संघाला जिंकवायचा आहे हे मात्र मनामध्ये निश्चय केलाय आणि चांगल्या पद्धतीने पुन्हा एकदा तुषार चेंडूला अडवतोय. रनाची संख्या जर पाहिली तर आतापर्यंत धावसंख्या पाहायला मिळते 16 धावा. चेंडूचा खेळ 4 अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल या षटकातील. संतोष यांना पुन्हा एकदा सज्ज असतील गोलंदाजी मार्कवर. हा खराब चेंडू आहे. यस पंच मात्र दर्शवतील. समीर खान आपण पाहतोय
दर्शवत आहेत वाईट चेंडू आहे अफवांतर धाव मात्र येताना आपल्याला पाहायला मिळते. ओहो इथे मात्र पहा एक चेंडू अवांतर फेकला होता. असं वाटलं सुशीलला की हा देखील चेंडू अवांतर होणार आहे, मात्र नक्कीच पाठी मागून सरळ यष्ट्यांवर चेंडू आदळला गेला आणि तदनंतर पाहिलं तर विकेटचं पतन होताना काय जबरदस्त गोलंदाजी केली. यष्टी उद्ध्वस्त केली गेली. खूपच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. कारण की विचार केला तर लेगस्टिक उडवली होती संतोष यांना. शेवटचा चेंडू असेल या षटकातील फलंदाज ब्रिजेश. ओहो देखील चेंडू आपण पाहतोय खूपच चांगला वाईट चेंडू आहे, मात्र थोडस बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळालं. पंचांची नजर मात्र ते चेंडूकडे होती, जी लाईन आहे तिच्या बाहेर जाणारा आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्यानंतर पाहिलं तर वाईट चेंडू येते, एकदा एक्स्ट्राच्या रूपाने मोजली जाईल. हा चेंडू आता मात्र गॅप मध्ये खेळलाय. चेंडू निघून जातोय सरळ सीमारेषे पार चौकारासाठी. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या होईल 20 धावा. षटक मात्र कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. 22 धावा स्कोरबोर्ड झालेत. इथून जर पाहिलं तर जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये 30 धावा बनवायच्या आहेत, म्हणजे 15च्या सरासरीने तुम्हाला खेळावं लागेल. संघ जर पाहिला तर किंगफिशर संघ आपण पाहतोय 15 की औसत से खेलना पड़ेगा किंगफिशर टीम को. देखा जाए इस मुकाबले को जीतना है. गोलंदाजी मार्कवर पुण्याच एकदा पाहतोय करण ठाकूर येतोय. एक चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली होती, आता मात्र गोलंदाजीसाठी आलाय आणि 15 धावा वाचवायच्या आहेत आपल्या ओव्हर मधल्या. कारण एक ओव्हर मध्ये 15 म्हणजे दोन्ही ओव्हर मिळून 30 धावा वाचवायच्या आहेत. इथे मात्र पाहतोय समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न. प्रेम येतोय चेंडूवर, चूक मात्र करणार नाहीये, जाणीव आहे. कारण चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली, त्याला मात्र क्षेत्ररक्षणाची गरज आहे आणि क्षेत्ररक्षण करताना प्रेम कुठली चुकी केली नाही आणि गडीचं होतील पतन. विचार केला तर ब्रिजेश अजूनही आहे स्ट्राईक एंडवर. हर्ष बाद झाल्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आनंद येतोय. फटका थोडासा स्टॉप झाले होते, इथे मात्र चुकी घडली जाईल का, मात्र नाही. चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवतोय मिस्टर प्रेम. विजयला आपण पाहिलं आज विजय देखील मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. बऱ्याच वेळानंतर जर पाहिलं तर आज आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचे एकदा करण ठाकूर असेल. ओहो इथे मात्र गॅप खेळलाय, चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषे पार. आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय. 4 ने धावसंख्या फ्लाय होईल. आता मात्र स्कोरबोर्ड लागली 26 धावा. 52 धावांचं लक्ष आहे. अर्ध धावा तर इथे मात्र कंप्लीट करतायत, अजूनही अर्ध्या धावा कंप्लीट करायच्या आहेत. कारण की चेंडू शिल्लक असतील 9 आणि 9 चेंडू मध्ये 26 धावा बनवायच्या आहेत. 9 चेंडू 26 धावा. मॅचचं समीकरण आपण पाहतोय. करण ठाकूर पुण्याच्या एकदा गोलंदाजी मार्कवर तर ब्रिजेश क्रॉस बॅटने खेळलाय, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. पुण्याच्या एकदा प्रेम आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेमने पूर्णपणे क्षेत्ररक्षण कव्हर केलाय. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये उभा होता, खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करताना दिसतोय तो म्हणजेच प्रेम. फटका इथे मात्र जाणीव आहे, मोठा फटका मारायचा आहे, मात्र इतकाही मोठा फटका नकोय. कारण की चौकार मारायचा होता, मारून बसला षटकार. बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होईल. आणखीन एक विकेटचं पतन. विकेटची संख्या विचारली तर इथे मात्र आपण पाहतोय 5 गडी बाद झाल्यात. 27 धावा स्कोरबोर्डवर आहेत. या षटकातील जर पाहिलं तर तिसरं षटक चालू आहे आणि 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतोय. म्हणजे उर्वरित जर पाहिलं तर 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 चेंडू मध्ये एकूण धावा बनवायच्या आहेत 25. 7 चेंडू 25 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सिराज येईल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 7 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. करण शेवटचे चेंडू घेऊन. ओहो फटका तर चांगला आहे. संतोष अण्णाकडे चेंडू फेकला जातोय. इथे मात्र चेंडूला मैदानाच्या आतमध्ये ठेवतोय. ओव्हरची होईल समाप्ती. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये अजूनही बनवायचे आहेत, त्या म्हणजेच 25 धावा. 6 चेंडू 25 धावा. मॅचचं समीकरण सर पाहिलं तर आतापर्यंत
24 धावा हे 6 चेंडू मध्ये बनवताना आपल्याला पाहायला मिळत. आज मात्र 25 धावा बनवायच्या आहेत. कुठेतरी एक चेंडू विचार करावा लागेल. इथे मात्र 6 चेंडू आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल. मिस्टर आदित्य एक चांगला गोलंदाज आहे YBCC वेऊर संघाकडे. कारण की जेव्हा जेव्हा आदित्यला आपण पाहतोय शेवटचा आणि स्लॉक षटक हाताळतोय, कमीत कमी धावांचं षटक टाकणं हे त्याचं नक्कीच बराच वेळा आपण पाहिलं. मात्र पहिल्या चेंडूवर करारी प्रहार. पहिल्या चेंडूवर ब्रिजेश मारतोय चौकार. क्या बात आहे. आता ब्रिजेश चांगली बॅटिंग नक्कीच दर्शवले या टुर्नामेंट मध्ये. जर पाहिलं तर ब्रिजेशच्या बॅट मधून एकूण जर पाहिलं तर 3 चौकार आले आहेत. खूप चांगली फटकेबाजी. पुन्हा एकदा फुलटो चेंडू होता. चेंडूला अडवलं जाते मैदानाच्या आतमध्ये. रन्स मात्र मिळणार नाहीये. इथून अजूनही 4 चेंडू फेकायचे आहेत. कारण की सामना जर पाहिला तर आता मात्र YBCC संघाकडे थोडासा झुकला जाईल. चांगली गोलंदाजी या ठिकाणी नक्कीच केली जाते आणि चांगली फलंदाजी देखील होते. चौकार मारला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर 4 ने फ्लाय होईल. 35 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. अजूनही 17 धावांची आवश्यकता असेल. चेंडू शिल्लक असतील 3. ओहो चुकल्यात आणि चुकलाय तर इथे मात्र फसलाय. फलंदाज मात्र बाद होईल. रनआउटच्या रूपाने गाडी बाद होताना ब्रिजेश चांगले प्रयत्न केले. ब्रिजेश यांनी देखील फटकेबाजी केली. मात्र जो लक्ष्य होता तो खूप मोठा होता. त्यापर्यंत पोहोचायचं होतं. सलामीचे फलंदाज जर पाहिलं तर सुशीलने देखील गुड स्टार्ट केली होती. चांगली फलंदाजी केली होती सुशीलने. त्यानंतर थोडंसं पाहिलं आपण हर्ष ब्रिजेशला देखील चांगली फटकेबाजी करताना. आणि इथून मात्र जर पाहिलं तर औपचारिकता शिल्लक असेल किंगफिशर संघाकडे. कारण की ज्या पद्धतीने पूर्णपणे काबूमध्ये आणलाय सामना YBCC संघाने. शेवटचा चेंडू षटकातील. इथे मात्र फटकार मारतोय. तुषार चेंडूला अडवेल आणि त्यानंतर पाहिलं तर विजय होतोय तो म्हणजे YBCC संघ. चला यानंतर आपण लगेचच मॅन ऑफ द मॅच देणार आहोत या सामन्याचा. तर मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यांनी या इनिंग मध्ये जबरदस्त 5 चेंडूवर 5 चौकार मारले, 9 चेंडू मध्ये तब्बल 21 धावा खेळलाय असा खेळाडू आणि 1 गडी